सांख्यशास्त्राविषयी वर्णन केलं, पुरुष आणि प्रकृतीचं वर्णन केलं. त्याच ठिकाणी कपिल मुनींनी क्षत्र म्हणजे शरीर आणि क्षत्रज्ञ म्हणजे दिवा. जसं आपलं एक शेत आहे आणि तो शेती कोणी शेतकरी करतो, अशा तऱ्हेने हे शेत आहे आणि हा जीवात्मा या ग्रहावरती शेतीवर कार्य करतो. मग कधी चांगलं पीक निघते, कधी वाईट पीक निघते, कधी कधी जमीन पुढे संपलं. अजयमिळाचं आयुष्यभर काहीच केलं नाही, होता चांगला वाईट रेषना हे आपले डोळे, हे डोळे आतून पाप नेतात, मग वाईट आपण पाहू नये. काही गोष्टी ऐकल्याच्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये पापमय भावना निर्माण होतात, म्हणून वाईट ऐकू नये. बुरा न देखना, बुरा न सुनना. आपल्या वाईट बघण्यापासून लोकांच्या अंतःकरणावर काहीतरी वेगळा तरी प्रभाव जातो, म्हणून आपण वाईट बोलू नये. हे सर्व संपल्याच्यानंतर अजयमेळाची स्थितीचं वर्णन आलं. अजयमेळाला नेण्याकरता विमानात पुन्हा ध्यानात ठेवा. आजपर्यंत जे काही झालं असेल, वाईट जर तुम्ही खाल्लं असेल, म्हणजे न खायचं खाल्लं असेल तर मा पाप आहे. पूर्वजापासून ते पापयुक्त खाद्य खात आहे आणि त्यात अंतःकरणात हे खाल्ल्यानं लेकरं चांगले होतात, हे खाल्ल्यानं माणसाची शक्ती वाढते. तसं नाहीच आहे. पुन्हा आपण पेपरात वाचतो, अशा तऱ्हेने जे रोग आले त्या वाईटपासूनच आले. त्या कोंबड्यापासून किती बिमार प्रमाणात आहे, किती वाचत नाही लोक, तरी लेकराला अंडच न ते आपला माल खपायचा ॲडव्हर्टाईज करतात. तुम्ही टीव्ही पाहता ना, दोन माणसं उभे असतात, त्याच्याकरता जाळं व्हायची दवा म्हणतात, जे भक्कम जाळं वगैरे आहे त्याच्याकरता रोड व्हायची दवा म्हणतात. ते आपला ॲडव्हर्टाईज करत असतात. तिकडं आपण ध्यानात देऊ नये. आपण आपला धर्म सोडू. कोणत्याच धर्मामध्ये मौन प्रश्न झालेला आणि मधला पाहतो तो अजयमित्र सर्व वाईट कर्म करत होता. नंतर त्यानं आपल्या मुलाला नारायण म्हटलं, म्हणजे मरण्याच्या वेळेस जर भगवंताचं नाव आपल्या मुखात आलं तर आपलं कल्याण होऊन जाते. देवाचं नाव जर देव मुखात आलं तर मनुष्य देव होऊन जाते. म्हणजे तुमचा जो आत्मा आहे हा देव स्वरूपाचा आहे, तो देवच आहे, तो ब्रह्मच आहे. आया आत्मा मी शरीर नाही आहे. कारण शरीर जर असतं मी निघून गेल्यावर माझ्या प्रेताला लोक स्मशान गृहात नेतात. शरीराला चालता नाही येत, शरीराला चालवणारा परमात्मा आहे. असं त्यावेळेस अजयमिळाच्या ध्यानात आलं. शेवटी त्यानं नारायण म्हटलं आणि त्याला यमान सोडून दिलं.
संख्या मुलं झाले. प्रत्येकाला वाटते की आपला वेळ आहे ना, हा वेळ पुत्र वेळ हा घडावा गेला पाहिजे, हा वाढता पाहिजे. म्हणून त्याला असंख्य संतती होती आणि त्या संततीला लहानपणी मुलांना वळण लागण्याकरता शाळेत टाकायला लागते. ते यांना सर्व नारद मुनी शिकवतो. मग एवढं ज्ञान प्राप्त झालं, त्यांना एवढं ज्ञान प्राप्त झालं की त्यांनी लग्न करायचं नाही ठरवलं, संन्यास घेतला. मग त्या प्रजापती दक्षाला असं वाटलं या नारदानं माझे मुलं खराब केलं. मग दुसऱ्या मुलाची त्यानं तयार केली. दुसऱ्या मुलाला सांगत होता की हे मुलांना हा संसार आहे, म्हणून आपण जन्माला आल्याचा फक्त आपल्याला संतती असावी आणि ती संतती आपलं कल्याण करते, पितृची कार्य पूर्ण करते. जर पितृ घरात वंशात पूर्ण नसलं तो वंश कुठून जाते. म्हणून बाबारे ते पहिले मुलं म्हणजे तुमचे भाऊ होते, त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि ज्ञान प्राप्त होऊन ते वैराग्य झाले, ते संन्यासी झाले. तसं तुम्ही होऊ नका. पुन्हा एक नारदाकडे गेले. दुसरे मुलं नारदाला ते ज्ञान दिलं. ते ज्ञान एवढं जोरदार, त्यातले तुम्हाला 2-4 गोळ्या सांगतो. एक गोळी अशी आहे, त्यांनी प्रश्न केला नारदने की अशी कोणती स्त्री आहे ती असंख्य पती करते. त्यांना कोणाला उत्तर देता आलं नाही. मग नारदजी म्हणाले, अरे हा जो देह आहे याच्यामध्ये जी बुद्धी आहे बरं का, ती बुद्धी अनंत पती करते. बुद्धी बुद्धी बुद्धी. पुन्हा त्यांनी असा प्रश्न केला. प्रश्न 21 केले, 2 प्रश्न सांगून पुढे चालले. पुन्हा त्यांनी असा प्रश्न केला, अशी कोणती नदी आहे की जे दोन्हीकडे वाहते. नदीचा एक नियम आहे, तो डोंगरावर निघते आणि आपल्या पतीकडे समुद्राकडे जाऊन मिळते. पण गमत अशी झाली, नदी समुद्राला मिळाल्यावर उलटी वाहत नाही. सांगा बरं कोणती नदी आहे. म्हणून ते खूप डोकं खाल्लं. त्यावेळेस एक हुशार मुलगा होता. तो म्हणायला लागला की हे मुनिवर, माया नदी अशी आहे ते इकडून तिकडे वाहते, इकडून इकडे वाहते आणि या मायामध्ये सर्व जग त्यानंतर मी आणि माझं इथलं मोहून टाकलं तरी लोक खरं सोडत नाही. तो एक आमच्या कीर्तनकार तू बराच स्पष्ट सांग. लोक म्हणते कोंबड्या वापरतात ना, कोंबड्या त्या कोंबड्याच्या शेजाऱ्याला त्रास देतात म्हणे आणि मुळ्याचं ज्यानं वापरलं त्याच्याच त्या आळावर जाऊन असतात. असे काही लोक असतात फक्त आपल्या दारापुढे गावातच निघतात, तीर्थाला कधी जात नाही, पंढरपूरला जात नाही. म्हणून मनुष्यानं थोडं हवामानामध्ये पालट पडते, तीर्थाला सुद्धा गेलं पाहिजे. त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि त्यांनीही लग्नाचे ठरवलंच नाही, वैराग्य घेतलं. त्या राजाच्या वंशात कोणी राहिलं नाही. त्या राजाला दूर राहिला. प्रजापती दक्ष म्हणाला, ए नारदा, तुला माझा वेश खुंटून टाकला, मी तुला शाप देतो, तू एका ठिकाणी एक क्षणभर उभा राहणार नाही. म्हणून नारदाला असा शाप आहे, तो एक क्षणभर कुठे उभा राहू शकत. पण तो शाप हरे कीर्तनात लागू होत नाही. आलं काय ना, जिथे सत्संग असेल तिथे लागू होत नाही. म्हणून भागवतात एक गोडी आलेली आहे, दक्ष शाप नारदाचे पाही, मोदय करावणे ठाई, तो शाप हरी कीर्तने नाही, यालाही पाही तो कीर्तनिष्ठान. आता त्या दक्षाला शाप दिला होता. आता ही कथा संपून आपल्याला तुम्ही 25 कथा करून रामाचं थोडं रामाचरित्र सांगून संध्याकाळी म्हणजे 4-4:15 वाजता प्रश्न निर्माण करणार आहे. थोडं देवाचं चिंतन करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. Hare
मग इंद्र हत्यार बसत होता. त्या हत्याराला खून करता बरोबर
दुर्वासुशी प्रसन्न चेहरा आणि हातच्या चेहऱ्यानं देवराजेंद्राकडे पाहतात आणि देवराजेंद्र एका क्षणामध्ये आपल्या गळ्यातला हार काढतो आणि त्याच्या मस्तकावर ठेवतो. याच्यापासून हे लक्षात ठेवा, कोण जर आपला मान सन्मान केला, आपल्या गळ्याचा हार टाकला, आपल्याला माहिती आहे लोकांचं प्रदर्शन नाही दाखवावं लागलं तर ताबडतोब काढू नये, काही वेळपर्यंत आपल्या गळ्यात ठेवावा. तर त्या दुर्वासुशीच्या समक्ष त्या हत्याच्या मस्तकावर ठेवला. महाकवी दुर्वासुशी त्यांचा क्रोध वाढून गेला आणि त्यांनी शाप दिला, ए इंद्रा, तुझे सर्व संपत्ती नष्ट होऊन जाईल. बस दुर्वासुशीचा शाप लावून झाला. एवढं झालं नाही. एका वेळी देवराजेंद्र आनंदाने सभेत बसला असता. त्या सभेमध्ये गुरु बृहस्पती आले. त्याचं लक्ष होतं आगमन, पण त्यानं स्वागत केलं. गुरुजीचं स्वागत केलं पाहिजे, सन्मान केला पाहिजे, आपल्या आत्मानं उठून उभं राहिलं पाहिजे, ते काहीच केलं आणि दुसऱ्याशी बोलत राहिला. गुरुजी आले, आपल्या आत्माजवळ उभे राहिले. असं नाही म्हटलं महाराज बसावं. त्यांना वाईट वाटलं. एका क्षणात ते तिथून निघून गेले. म्हणून माणसानं ध्यानात आला. तुकाराम महाराजांच्या गाठात असं सांगितलं आहे, तुमच्या गावात एकच नावी आहे ना, नाव्याशी बांधू नका, तुम्हाला काम पडेल. नाही आम्ही गाडी वाढून देऊ, पण तुमचे आईबाप जातील ना, मग का बाहेर माझ्या आमचा. म्हणून आली बशी नाही, केली बशी नाही, दुकानदाराची नाही, हां सगळ्याशी सळोख्यानं आणि प्रेमानं वागावं असं एक अभंगाचं माध्यम दिलेलं आहे. देवराजेंद्रानं मूळ ब्राह्मणाचा अपमान केला, गुरुजीचा अपमान केला. कधीतरी काम पडत असते. देवराज बृहस्पती तिथून निघून गेले. आता इकडे काय झालं, ज्यावेळेस दुर्वासुशीने शाप दिला त्या इंद्राची सगळी संपत्ती नष्ट होण्याचा योग आला. बरं नुसती संपत्ती नष्ट झाली असं नाही आहे. तिकडे शुक्राचार्याला भेटून सर्व दैत्यांनी एकाच वेळेस स्वर्गावर स्वारी केली. तर एकदा तर परत पाठवले ते सर्व. मग बृहस्पती, गुरु बृहस्पती नाही आहे म्हणून सर्व देव बसले एकत्र, सल्ला करून राहिले. म्हणे आता आपल्याला हे जे संकट आहे, आता तर आपण परत पाठवलं. आपल्याला दुर्वासुशीने शाप दिलेला आहे देवराजेंद्राला. जर याच्यावर उपाययोजना नाही केली तर आपलं राज्य हे घेऊन घेतली. मग याच्याकरता आपल्याला एक कवच करावं लागते, हा मोठा यज्ञ करावा लागतो. मग यज्ञाकरता ब्राह्मण पाहिजे, म्हणून ब्राह्मणाचा तर अपमान केला. बृहस्पतीला त्रिभुवनात गुंडाळलं, पण बृहस्पती दिसलं. यज्ञ करा कसा, आता नियम असा आहे, ब्राह्मण शुद्ध असावा, जाणारा कुठे खाणारा पिणारा पूजेला चालवतच नाही, त्याचे नियम. पण नाही हा ब्राह्मण 10 ब्राह्मणांचा कोणतीच बीज होता, तू दुसऱ्या व्यक्तीला चांगला नाही, मग बाबा ते खाणार या, कोणती जेवणार या, म्हणजे असे नियम पहा. असा ब्राह्मण भेटला, असा ब्राह्मण बृहस्पतीच होता. मग आता हिळा ब्राह्मण, त्यावेळेस त्रष्टा नावाचा, म्हणजे त्रष्टा जो सृष्टी निर्माण करते, विश्वकर्मा, तर हा ब्राह्मण होता. हा ब्राह्मण असल्याचा याचा जो संयोग झाला ती संतती दैत्याची होती. मग यांच्या पुढे जो जन्माला आला त्याचं नाव म्हटलं म्हणजे बाप म्हटलं म्हणजे ब्राह्मण आणि माता म्हणजे असुरी, म्हणून असा त्याचा जन्म झाला. मग आता शुद्ध ब्राह्मणे भेटत तर त्या विश्वरूपाला 3 मुख होते. तो एका मुखानं वेद बोलत होता, एका मुखानं मदिरा पान करत होता आणि एका मुखानं जे तर्पण करत होता यज्ञामध्ये तर आपल्या कुटुंबाला करत होता. मातृकुळ मनुष्याने ध्यानात करावं, जेवढं आपल्या पितृकुळाला महत्व आहे एवढं मातृकुळाला आपले मामे सांभाळलं पाहिजे. म्हणून मत्स्य भगवान म्हणजे मत्स्यनाथाचे बाबा मासुड्या पकडत होते. मत्स्यनाथाचा जन्म त्यांचं मामेकुळ म्हणजे मासुळी, त्यातले मासुळे सर्व त्याचे मामा आणि आपला बाप मासुड्या पकडते. 10 वर्षाचा हा असताना त्याचे बाप मासुड्या पाहून पकडून ठेवत जायचे. बाबा दुसऱ्या पकडायला गेले हाताबरोबर टाकून तर पडत त्या पुन्हा पाण्यात चालायला लागलं. असं 10 वेळा झालं. एवढ्या मासुळ्यांना एवढी मासुळी ठेवली. बाळा तू असं का करतोय? त्यावेळेस मत्स्यनाथ म्हणाला, हे बाबा हे माझं मातृकुळ आहे,
मातृकुळ रक्षण करणं हा प्रत्येक मनुष्याचा धर्म आहे. मग कशाकरता सांगितलं नाही की आपल्या मातृकुळाचं रक्षण करण्याकरता मशीननाथाने सुद्धा आपल्या बापानं त्या पाण्यातून काढलेल्या मासोळ्या सर्व पाण्यात टाकून द्या. असं करणं विश्वरूप यज्ञ करत असताना त्यानं हा विचार केला की मी आता या दैत्याचं देवाचं चांगलं करतो, दुसऱ्या मंदिरात पान करतो, पण माझ्या मातृकुळ म्हणजे असुराचं चांगलं व्हावं म्हणून असुर कुळाच्या नावानं आहुत्या टाकत होता यज्ञात. देवराज इंद्राच्या लक्षात आलं. देवराज इंद्रानं त्याचं शिर ओढून टाकलं. त्याचं शिर ओढल्याच्यानंतर त्याचं शिर म्हणजे तुम्ही बाहुल्या आणता की नाही प्लॅस्टिकच्या, आतमध्ये सगळं पोकळ बाहुल्या आणून पण प्लॅस्टिकच्या आतमध्ये रबराच्या, ते लेकर त्यांनी मान मोडतात ना, अंदाज सर्व मधला पोकळच असतो. माणूस असे मान कापले ना तर शिरा रक्त सगळं असते. पण ज्यावेळेस त्याचं शिर उडवलं तर अंगातून रक्त सुद्धा आलं आणि अंदर सगळं पोकळ पोकळ पोकळ. काय खात होता कसं जगत होता हे समजलं नाही. त्याची मान तुटल्याबरोबर त्याच्या शिरातून करोडो असे ते कबूतर निघाले. देवराज इंद्र आश्चर्यात पडला आणि ब्रह्महत्या लागली. मग देवराज इंद्रानं ब्रह्महत्येचं पातक 4 ठिकाणी वाटून दिलं. स्त्रियाला वाटून दिलं, नदीला वाटून दिलं, एवढ्या नाही जमलं पृथ्वीला वाटून दिलं. एवढ्या नाही जमलं म्हणजे स्त्रियांना दिल्याच्या नंतर, पृथ्वीला दिल्याच्या नंतर, नदीला दिल्याच्या नंतर एक चौथं पाप शिल्लक राहिलं ते वृक्षाला घेऊन जातं. आता याचे परिणाम आहे. ऋतुमती नदी कधी असते? पूर आल्याच्या नंतर वृक्षाचं मैलाचं असं 4 ठिकाणी ते पाप आजही त्यांच्या माध्यमातून प्रगट होत आहे. मग हे पाप वाटल्याच्या नंतर विश्वरूपाला देवराज इंद्रानं मारलं म्हणून विश्वरूपाचा बाप त्वष्टा त्याला भरपूर क्रोध आला आणि या क्रोधाच्या माध्यमातून त्याने असा पुत्र निर्माण केला. तो फार बलवान होता. त्याचं नाव रुद्रासुर. फार जन्म होता बरोबर बापाला नमस्कार केला. हा आम्ही काय करू? बापानं सांगलं की हे रुद्रासुरा तू आपलं सर्व सैन्य घे दैत्याचं आणि सर्व सैन्य घेऊन देवराज इंद्राचं इंद्रपद नष्ट कर. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे राधे हो राधे राधे
एवढा शक्तिमान होता तो त्रिभुवनाला सुद्धा जिंकू शकत होता. त्याचं नाव वृत्रासुर. वृत्रासुरानं सैन्य घेतलं आणि देवराज स्वर्गावर हमला केला. एवढं राक्षसांचं बळ वाढलं. देवराज इंद्राचे देवता घाबरले. देवराज इंद्राचं इंद्रपद नष्ट झालं. रानावनात पडून आला. काय करणार आता? राज्य सर्व वृत्रासुराचं. माणसाचा कोण्या माणसाचा स्वभाव असतो माणसानं गरिबी तसं राहा आणि श्रीमंतींनी तसं राहा. गरिबी आली तर लाजू नये, श्रीमंती आली तर उन्नत होऊ. देवराज इंद्रानं राज्यसभामध्ये बृहस्पतीचा अपमान केला, ऐश्वर्याचा तळाला आणला. आता जंगलात फिरायला लागलाय. भगवंताचं स्मरण करून राहिला. जगात एकच देव आहे. धर्म खूप असतील, माझं त्याच्याबद्दल म्हणणं काही नाही, पण एक प्रमाणच आहे. जगात सर्व देव असतील, वेगळे नाव असतील, सूत्र एकाच आहे. त्याच्यासारखा तोच आहे. विनाकारण कोणी म्हणेन आमचं तत्व तसं कोणाचंच नाही, तो एकच आहे. म्हणून संत महात्म्यांनी सांगितलं देव मी देव येते आहे. और उसका नाम से बड़ा किसका नाम भी नहीं. परमात्मा म्हणाले अरे इंद्रा, मनुष्य एकदा चूक केल्याच्या नंतर त्याला आयुष्यभर त्याचा परिणाम होता. अपशब्द कोणाला वापरला आयुष्यभर ते भोगायला लागते. कोणाला वाईट करूच नका, करूच नाही. धनुष्यातून निघालेला बाण, मुखातून निघालेला शस्त्र परत देता येत नाही. बृहस्पतीचा अपमान केल्याच्या शिखर खाली इंद्रा तुझी म्हणे देवा माझं भरपूर चुकलं, आता काहीतरी उपाय सांगा. जावं याला एकच उपाय आहे. दरीची मुनी आहे, त्यांना मारल्याच्या नंतर त्यांचे हाराचं एक शस्त्र बनायचं, त्याचं नाव आहे व्रज. आणि त्या व्रजानं त्या वृक्षाचा वरती देवळा शासन केलं. प्रभू दुसरा काही उपाय नाही का? दुसरा काय उपाय असेल त्याच्याशिवाय तू मरतच नाही ना. भगवान त्याचे हार घेतो म्हटल्याच्या नंतर त्याला तो मराठ आहे. परमात्मा म्हणाला हो आता याचे परम वेळ सांगतो. त्याच्या स्थानकामध्ये एका वेळेस कसं झालं होतं, देवराज इंद्र आणि सर्व देवता तिथे आले आणि त्या ऋषीच्या आत्मा झाल्याच्या नंतर त्याने ऋषीला नमस्कार केला आणि सर्व असं आम्ही परत येईपर्यंत इथे राहू दे. सगळ्या भयानक असतं तिथे ठेवले. देवराज इंद्र गेला, पुन्हा आला स्वर्गात गेला, बोलून गेला. असंख्य असं
मग त्या ऋषीनं असं केलं, आपली वस्तू काही हरपली चालतं, कोणाला आपल्याला वस्तू दिली आणि ते जर हरपली तर फार मोठा अनर्थ होतो. म्हणून त्यांना बाहेर जाता नाही, शस्त्राचं काम पडलं. त्यानं असं केलं, मोठी कढई ठेवली बरं का, त्याच्यात जे गाळ लावला, लोखंडाचं पाणी होतं असते माहीत आहे का? हे लोखंड जे तुमच्या घराचे सर्व आहे ते पातळ लोखंड करूनच मोठाल्या बल्ल्या हे ते सर्व पाणी करूनच त्याच्या वस्तू बनतात. जे लोखंड टाकलं त्याच्यामध्ये त्याचं सर्व पाणी झालं. आता ते ऋषी होते, आपल्याला धक्का लावला तर ते लोखंडाचं पाणी गरम पिऊन आणि ते लोखंडाचं पाणी पोटात गेल्याच्या नंतर सर्व त्यांच्या हारात विकून तर ते जिवंत राहिले. ते योगी होते, ते साधू होते, ते मुनी होते. म्हणून विष्णू भगवान म्हणाले, गिरला दर्दीशी ऋषीकडे जा. आज देवराज आणि असंख्य आलेल्या देवतात ऋषी मुनीनं स्वागत केलं, या या या. कसं झालं देवराज इंद्र, येणं कसं झालं तुमचं? म्हणे अशी गोष्ट आहे, वृत्रासुराला मारा लागते. भगवान विष्णू म्हणतात, तुमचे हाडाचं वस्त्र बनवावं लागते. त्यांची पत्नी ऐकून राहिली. ती म्हणाली, उठा लवकर इथून. हाड म्हणजे काय असं काळं गेलं असं आहे का? माझ्या पतीचे हाड गेलं म्हणजे त्यांचा प्राण जाईल, मी विधवा होऊन जाईल, उठा लवकर इथून. दर्दीचे ऋषी म्हणाल्यावर, आपल्या घरी पाहुणे आलेले आहेत, यांचा अपमान करू नये. त्यावेळेस काही चहा पाणी होतं, पत्तीचा शोध लागला होता. हे चहाच्या पत्तीचा शोध कधी लागला आम्हाला? आमच्या जगात तर लागला. आता जवळपास 70 वर्ष झाले. 70 वर्षापासून लोक चहा पिऊन राहिले, जास्तीत जास्त 75. त्याच्या पहिलं काही नाही. जे 70 वर्षाचे बुढे आहेत ते नवीन नवीन चहा पीत होते तर बम चहा टाकत आणि टाकात चहा पीत, आणि तो चहा काही इथं आणा नाही घालते, तो फुकट वाचत. कुठली चहा निघाला होता. लोकांना सवय लावायसाठी बदलात मोठ्याला बांबूला पायाले आणि ते उच्च दिसत 4 फूट माणसं, चहा प्या चहा प्या. ते बुढे म्हणा, काय अंत भरतच नाही, इंग्लिशचं कायचं काय असेल त्या. आणि आता काय करायचं, मला काय 25 टाकणं लोकांना बंद काय टाकते नाही त्या काही सांगता नाही. त्या बुडकी मुडकी तर काहीच खाऊ नका. तुम्हाला सांगलं तर फार खराब वाटलं. ज्या ठिकाणी म्हणजे हत्या होते ना, कसाही खाणं असते ना, हां, ते गुटके म्हणजे दिसायला पांढरे दिसतात पण लाल गरज गरज पाना करते. आम्ही म्हणे कशा नव्हतात, माहीत होतं तर लोकही नसते. लाल गरज काही मस्त काम आहे. पण ज्यावेळेस पेपरात लिखाण आलं, हे ते सर्व कोपरे जमा करतात त्या कारखान्यात, त्या ते टाकतात. बरं ते माणसाले नशा आली पाहिजे म्हणून ते पालही टाकतात. मग तुम्ही म्हणतात पाला तर माणसं मरते. अरे पालानं माणसं मरतात गोड तरी आहे, पण हे पाल कमीत कमी 30-40 क्विंटलच्या त्या याच्यात टाकले तिथं काय जरा शेपूट झालं तर ते बी सर्व त्याला त्याचं केमिकल करून बनवलं असते. म्हणून पुढे खाल्ले की असे नशा विचारले. म्हणून या पुढे होऊ नये. तंबाखूचंही तसंच आहे, बिड्याचंही तसंच आहे. व्यसन कोणतंच चांगलं नाही. व्यसनाला सांगत बसलं भागवत राहून जाईल. हां, हप्त्याची शेटावर सुपारी पाहिजे. या पुढामध्ये हप्त्याची आम्हाला अर्धा भाव पाहिजे. एकटा माणूस अर्धा पाव सुपारी घातली, दोघं जण नाही, दोघं जण नाही. तुम्हाला हिशोब देतो, अर्धा पाव हप्त्याची खातात, महिन्याची किती झाली? हां, अर्धा किलो. महिन्याचे अर्धा किलो तर वर्षाची किती झाली? 6 किलो. 10 वर्षाची किती झाली? 60 किलो. त्याला जमा असतं, जमा दुपारीने घ्या. 10 वर्षात माणूस 60 किलो सुपारी खाते. नाही, आम्ही शेटा खातो. तर मग तुम्ही 10 वर्षात 2 पोते खात असाल, घरी जाऊन गणित करा. माणूस मरेपर्यंत 200 पोते आणा मरेपर्यंत. गोपाल कृष्ण भगवान कथा सांगता सांगता आपण बाजूला गेलो. तर ती बाई म्हणाले, उठा इथून. दर्दीचे ऋषी म्हणाले, आपल्या इथं पाहुणे आलेले आहेत, त्यांची व्यवस्था म्हणून इथून कसा बदलते. त्याला चहा काही नव्हतं. मग फळ खावर आणा दुसऱ्या ऋषीच्या आश्रमात. ते बाई आश्रमात गेली, फळ आणले. एका शकांना त्यांनी योगाग्नी प्रगट केला. ज्ञानेश माऊलीने योगाग्नी प्रगट करून आपल्या पाठीवर मांडे धुवून काढले. ज्यांनी योगानं अग्नी प्रगट केला, सर्व शरीर जळालं आणि हाडाचा घन पडला. देवराज इंद्रानं ते हाड घेतले आणि त्याचं व्रत बनवलं. पुन्हा आव्हान दिलं, खूप लढाई झाली आणि त्या वृत्तासुर समोरासमोर
संभाजीमान इंद्रजितच्या राज्यात होता. तिथे शुक महाराजांना प्रश्न केला, असं का म्हणाला तो? शुक महाराजांचा ते राजा तो याच्याकरता म्हणाला, विष्णूपेक्षा देव कोणी मोठा नाही. आणि भगवान विष्णूनं जर सांगितलं की त्याचं शिर उडो, भगवान विष्णूनं जर सांगितलं, विष्णूच्या चांगल्या माझे प्राण जर जात असेल तर माझ्यासारखा भगवान मीच. दुसरी गोष्ट, तो शांत एवढा का होता? त्यावेळेस परीक्षित राजाला शुक महाराज म्हणतात, तो मागच्या जन्मातला चित्रकेतू राजा होता. म्हणून चित्रकेतू राजा म्हणजे कोण? तर ते कसं सांगितलं, पहिले देवराजेंद्रानं वैद्य घेतलं आणि त्याचं शिर उडून टाकलं. त्याचं शिर उडवल्याच्या नंतर वृत्रासुराचा वध झाला. ब्रह्महत्येचं पातक डोक्याला लागलं. ब्रह्महत्येचं पातक डोक्याला लागल्याच्या नंतर आता मग काय करा? ते ब्रह्महत्या मागे लागले. ब्रह्महत्या म्हणजे अग्नीचं स्वरूप आहे. याला माहीत असल्या कारणानं एका तलावात गेला. ते ब्रह्महत्या वृक्षाच्या खाली बसली. तिचं पोट पाठीला लागेल होतं. तिचे डोळे खोल गायब होते आणि ते भुकेला एवढी त्रस्त झाली की ती बसल्या बसल्या तिचे डोळे लागले. देवराजींना आत प्रवेश केला त्या सरोवरात. सरोवरातून एक कमळाचं झाड होतं. त्या कमळाचं झाडाच्या खालून जाऊन त्याच्यातून लहान धरून त्या कमळातून वर आले. त्या कमळाच्या फुलाच्या डेटीतून जराशी खिडकी खुली त्याच्यातून पाहतात. याला अशी झुकली येते, ते असं हे करते. मग देवराजींना तेवढ्यात त्या सरोवरातून पलायन केलं लहान धरून. ते ब्रह्महत्या तिथेच होती. पुढे गेल्याच्या नंतर भगवान विष्णूला धावा केला. भगवान विष्णू प्रगट झाले. भगवान विष्णू म्हणाले, त्या ब्रह्महत्येचं पात्र तुझ्या पाठीशी आहे इंद्रा. माणसाचे धनाधरा काही या जन्मातले पाप असतात, काही त्या जन्मातले पाप असतात. तुका म्हणे पापे येते रोगाची या रूपे. या बिमारीला कारण नाही. आपलं खूप जन्म झालेला आहे, कोणत्या जन्मात काय पाप केलेलं आहे ते पाप आपल्याला भोगायला लागते. भांडणाचंही तसंच आहे. भांडणाचंही तसंच आहे. या जन्मात भांडण केलं जाते, एकमेकाची वैर केल्या जाते. तो म्हणते थांब मी तुझे पाहिजे. देव म्हणते मी तुझा बजेट बसून देतो. तर दोघे मिले की देव बराबर त्या वैद्याच्या एकाच घरात जन्माला आहे आणि दोघं बोलला आहे करता. माय असं कशी आपली ख्याती होते, ऐकायला पाहतो ऐकायला पाहतो. हा खेळ दुनियाचा आहे. हा संपवणं मोठा मुश्किल आहे. त्यावेळेस देवराजेंद्रांनी भगवान विष्णूला विचारलं. भगवान विष्णूने एक लोहदंड दिला. देवराज, अरे लोखंडाच्या दंडा ज्या तीर्थक्षेत्रामध्ये तू टाकशील, हा पाण्यात बुडणार नाही, लाकडासारखं वरील, त्यावेळेस तुझं ब्रह्महत्येचं पात्र नष्ट होईल. म्हणून तर सर्व तीर्थ हिंडल्याच्या नंतर चंद्रभागेमध्ये लोहदंड तीर्थ आहे. तिथे तो लोखंडाचा दंड टाकता राहावं. तो उभा झाला. सर्व पाप नष्ट, सर्व पाप नष्ट. उत्तरासुराचा वध. आता ती कथा अशी राहिली, हा मागच्या जन्मातला चित्रकेतू राजा कसा होता ती कथा आता सांगतो. श्रीराम श्रीराम Ram
शुक भगवान राजा परीक्षिताला सांगतात, राजा चित्रकेतू नावाचा राजा होता. संसारामध्ये असंख्य लोक जन्माला आले, कोणाचं नाव नाही घेतलं. अरे खूप होते, खूप राजे, त्याचं नाव इतिहासात सुद्धा नाही, म्हणजे भागवतात नाव आलेलं आहे. करोडो लोक मेले, त्यातल्या मोठ्या लोकांचे नाव याच्यामध्ये आहे. 20 कोटी वर्षापासून शेवटचा कडे झाला तेव्हापासून जे जन्मधारे भक्त होऊन गेले त्यांचेच ते नाव आहे. त्यानंतर चित्रकेतू राजा. म्हणून असं एक नगर होतं, त्या नगरामध्ये चित्रकेतू नावाचा राजा राज्य करत होता. सर्व प्रजांना आपल्या मुलासारखं वागत होता. त्याच्या राज्यामध्ये पाऊस भरपूर पडत होता. त्यांच्या राज्यामध्ये लहान लेकरं बिमार पडत नव्हते. त्यांच्या राज्यामध्ये असं कधी झालं नाही की तरुण माणसं मिळले म्हणजे मुलगा बाबाच्या खांद्यावर रामराज्यासारखा काही राज्यात गेला नव्हता. पण तो एका गोष्टीत दुःखी होता. त्या असंख्य लग्न केले तरी संतती नव्हती. या पत्नीला संतती होईल, त्या पत्नीला संतती होईल, असंख्य विवाह केले आणि उदास राहिला. अंगिरा ऋषी आलेले, अंगिरा ऋषीचं स्वागत केलं, त्यांना बसवलं, पूजा केली. महाराज काय राजा तुझं सर्व चांगलं आहे ना? त्यावेळेस चित्रकेतू राजा म्हणाला, महाराज तुम्ही सर्व जाणता, तुम्ही सर्व जाणता, तरी मला प्रश्न विचारता? हो विचारतो मी, मला ते सर्व माहिती आहे तुझं, पण तुझ्या मुलाला माहिती आहे का? त्यावेळेस राजा म्हणाला, हे गुरुदेव तुमच्या कृपेनं माझं भरपूर चांगलं आहे, प्रजाही आनंदात आहे, सर्व पत्नी आनंदात राहतात. आणि गुरुजीला माहिती हा प्रश्न विचार म्हणणारच, पण गुरुजी सर्व बरोबर असले त्यानंतर सुद्धा माझ्या नशिबामध्ये संतती नाही. मग हा अंधश्रद्धेचा प्रश्न झाला. संतती होत नाही म्हणून गुरुजींना प्रसाद दिला, वाण प्रसाद दिला, लेकरं व्हायला लागले. याच्यावर लोकांना लागले मोठं हे केलं, अरे आजही बरेच लोक संतती होत नाही, पण डॉक्टराच्या शक्तीनं होते. म्हणजे डॉक्टर दवा दर्पण करते, जे डॉक्टर दवा दर्पणानं जे रोग बसत नाही ते साधूच्या नुसत्या आशीर्वादाला बसतात. आता एक सांगतो तुम्हाला, कितीतरी बिमार आहेत, किती डॉक्टर आहेत, पण एक डॉक्टर अशा खेड्यात बसलेला आहे, अशा खेड्यात बसलेला आहे, दवाने दर्पण नुसतं अंगावर घ्यायचं, तुमचा विश्वास असेल तर किती बिमाऱ्या बसतात. माझ्या जुन्या लोकांच्या ज्या बिमाऱ्या होत्या, माणसं गर्मी इतकं खराब घडते आणि पोटं जर कामातून गेले फेकून द्यावं लागेल, वास होते अंगात, तसे माणसं कधी गेले 3-3 महिने राहिले तरी ते सुखबाबाच्या कुठे चांगलं विनाकारण लोक गर्दी करतात. साधूची शक्ती असते. काही लोकांच्या नशिबात साधू तेवढं सामर्थ्य आहे. साधू काय एवढाच सांगेल काही आशीर्वाद देईल, निदान तो आपल्या मनात घेता जबाबदार करून मला संतती नसल्या कारणाने उदास आहो. राजा त्याला ज्ञान दृष्टीला पाहिजे, अरे या जन्मी तुझ्या तकदीरामध्ये संतती नाही. गुरुजी मी संतती नाही झाली तर मी जगणार नाही. राजा असं बोलू नको, मी तुला संतती देतो. हा जो मुलगा मी तुला हा दुःख आणि सुख देईल. हा दुःख असा देईल की त्याच्याकरता खूप रडा लागेल, सुख असा देईल की जन्म होता तुम्ही उड्या मारता. असं करायचं सांगून गुरुजी निघून गेले. कर्मधर्म सहयोगानं प्रसाद दिला त्या ऋषीनं. तो प्रसाद कृतज्ञती राणीला दिला. आता कृतज्ञती राणीला दिल्याच्या नंतर बाकीच्या राण्या तोंडाकडे पाहायला लागल्या. लय 5-6 पत्न्या होत्या. मग आता राजानं सगळ्याशी प्रेमानं वागायला पाहिजे होतं, पण जिला प्रसाद दिला तिच्याशी चांगला वागला. प्रसाद म्हणून गर्भ झाला, 5 महिन्याचा 7 महिन्याचा गर्भ झाला, गर्भ वाढायला लागला, मुलाचा जन्मकाळ जवळ आला. तेवढा हा राजा त्या बाकीच्या राणीचा द्वेष करायला लागला. त्या राण्या महिला मंडळाची मीटिंग भरवली. म्हणे हा राजा आपल्याला राजापेक्षा हलका पाहून राहिला, म्हणे मग करता काय? आणि कृतज्ञची राणी आहे ना, तिनं प्रसाद घेतला आणि तिला गर्भ झाला झाली तर आपण तिचा मुलगा झाल्यावर मारून टाकू. सगळ्यांना मंजूर केलं, काय हरकत नाही, काय हरकत नाही. आता मुलगा झाला,
1.5-2 महिन्याचा मुलगा झाला. मुलगा पाळण्यामध्ये होता. राणीचे काही कामं राणीला आपल्या हाताने करावं लागतात, म्हणून ती राणी आपल्या हाताने काम करण्याकरता निघून गेली. तर तो काही बेवारस नाही सोडला लेकरा. अरे लेकरू बाईला सगळं पाहावं लागतं, घरात कोण नसलं लेकरू बाहेर, ते बाई बाहेर लेकरू अंदर, ते बाहेर असते पण तिचं मन तिची बुद्धी सगळं लेकराजवळ असते. नुसतं मूक असते ते बाई तिथून व्हायचं काय झालं बा, मला खराब काम आहे. ते बाई काम करत होती आणि दाशी जवळ होती. बाळ निघला, आता यांना मारणं होतं तर दाशी पाळण्याजवळ आहे, म्हणून तिकडे आता राणीच होते त्याला सगळं खोल्यामध्ये एका पोलिसाचा ढांग पाचला काही डबा पाडला. आता दाशीला कोणी बोलते, म्हणून दाशीला वाटलं आपला राखत येईल काय माझं राहायची काय पाहण्याकरता गेली. तिथल्या टायमात ताबडतोब येऊन एका शकतात त्या लेकराची मान टाकली, त्याचे डोळे बहिराचे जीभ बहिराचे, त्या लेकराचा प्राण घेऊन दासी येऊन पाहते तर लेकरू मेलेलं आहे. ते लेकरू मेलेलं आहे. दासीनं असं म्हटलं नाही, आवाज दिला, राणी साहेब राजकुमार कसे करतात. राणी आली. राणी पाहिजे याचा तो प्राण निघून गेला. ते रडायला, राजा राणी रडू राजा रडून राहिला, प्रधान रडून राहिले, सर्व नगर रडून. मनुष्यानं असं कर्म केलं पाहिजे, सगळ्यांना त्याविषयी आपुलकी केली पाहिजे. अरे हा जर गेला तर आपलं कसं होईल, म्हणून राजा रडून राहिला, सगळे रडून राहिले, सगळे रडून राहिले. मग समजदार लोक आले, महाराज बस झालं रडणं, आता 11 वाजता याचा प्राण गेला, 4 वाजत आले, आता याला न्यावं लागतं. कुठे म्हणजे समाचारात नाही, मी येऊ देणार नाही. ते लोक हात बांधून बसले. पूर्ण नगरे सर्वे राजाच्या राजवाड्यासमोर बसले. नारद मुनी आणि अंगिरा ऋषीला हे सर्व अंतर्दृष्टीनं कळलं. ते वेद बदल करून तिथे आले. सर्व गतीने यांना जाण्याकरता जागा दिली. राजा तू असं का करतो रे, म्हणे नाही माझ्या मुलाला मी नाही देत. त्याला समजवलं पण तो समजेल ना. मग अंगिरा ऋषीच्या लक्षात आलं. अंगिरा ऋषीनं आपल्या तपबलानं तो मेलेला मुलाचा प्राण वापस आणला. तो मुलगा रडायला लागला. त्यावेळेस नारदमुनी म्हणाले, रडू नको, शांत बस. आणि नारदमुनीनं हात ठेवता बरोबर 2-3 महिन्याचं लेकरू ते बोलायला लागलं. नारद म्हणतात, हे बाळा, हे तुझे बाबा काय म्हणतात. त्यावेळेस लेकरू म्हणायला लागलं, हे मुनिवर कोणते बाबा, मला तर 1000 बाबा झालेले आहेत. अरे मागच्या बाबाची गोष्ट नाही करतो, या बाबाची गोष्ट करतो, या बाबाची. आता सांगा आपलं काही आता या जन्मातला बाप आहे, मागच्या जन्मात कोण होता आपण. जर माणसं असेल तर मागच्या जन्मातला बाप कुठे आहे, या जन्मातले आपले लेकर आहे. मागच्या जन्मात माणसं जर असू तर आपले लेकर म्हातारे झाले असतील. कधी कधी आपल्याला भेटत असतील. म्हणून खराब काम आहे. नसरेचे मायबाप करतच नाही. म्हणून हे देवा आता पुन्हा आम्हाला येण्याचे नाही. आता कैसे ये
म्हणजे आपला मानव आपल्या आईबाप ज्या गावात असतात त्यावेळेस जन्माला येतो ते आपलं गाव म्हणतो आपण. मग आता आपल्याला असे किती जन्म झाले असतील, किती किती जन्म झाले, असे किती गाव झाले हा, किती मायबाप झाले नाही आम्हाला द्या. काय आठवेल तुम्हाला? तुम्हाला अविद्या नाही सुचू दे, तुम्हाला अज्ञान नाही सुचू दे, तुम्हाला माया नाही सुचू दे, पंडित आहे नाही सुचत तुमचा काय केव्हा. आपलं म्हणजे कुठपर्यंत आपलं जीवन जरी होतं सरड्यापर्यंत कुठपर्यंत पडलो. आपलं म्हणजे जास्तीत जास्त 10 लाख 20 लाख 1 करोड रुपये मारले, मस्त लोका लागतात करोड रुपये. आपलं आहे तरी किंमत काय? पण किमतीवान लोक त्याचे अब्ज रुपये त्याही नाही कळालं आणि एखादा गरीब झोपडीतला असला आणि गुरुला जर शरण केला तर गुरु त्यांना समजून सांगे, हे बाबा तुझा जन्म झाला हे शरीराचं गाव आहे, तुझं गाव. म्हणून सज्जनांना आपल्या गावाला जाण्याकरता भगवंताची भक्ती करावी लागते, एकादशीला सुरुवात करावी लागते, सत्संग करावा लागतात. सत्संग म्हणजे लोक काही सत्संग काढतात, बम पैसे देतात लुटून. इतके शहाणे लोक आहेत आमचे, 1000 रुपये देतात, एकदा चक्कर मारते तो. अरे जरा कसा विचार करा, तुमच्या शेगाव येते का भीक मागायला गजानन बाबाचं कोणी? आमचा मुलं समजदार आहे, आमचं हे धर्म तो लुटून द्यायचे ना तुम्हाला. जरा पेपर वाचायचा, टीव्ही पाहता, असे लुटणाऱ्याचे काय हाल झाले. करोड रुपये जमा केले, आपल्या वाटते आपण 1000 असे तुमच्या एकाच गावातून 20,000 जातात. असे शहाणे लोक आहेत त्या प्रत्येक गावातल्या शहाण्या माणसाला पैसे घेतले आणि त्याच गावात मठ बांधले, त्याच गावात काही काही पैसे नेतात आणि तिकडे ओढून टाकतात, मोठाले मठ बांधतात. आमच्या समजणार नाही, आमचा ज्ञानोबाला विश्वास नाही, तुकोबाला विश्वास नाही. गजानन बाबाचं येते का कोणी लुटायला? आलता का कोणी? आम्ही गजानन बाबांनी दर्शना द्या. अरे तो समर्थ आहे, तो भीक नाही मागणार. आपल्याला समजत नाही त्याला कोण काय करेल. आमचा गुरु असा, आमचा गुरु तसा आहे का? लुटमार करणारे गुरु सगळे जगात बसलायत ना, त्याला नंबर लागेल. मी म्हणतो लुटमार करू नये माणसांना, देव आहे ते बाजूला घरचं सुरू आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण गोविंद
म्हणजे ते पोटा गारणे आणि पटकन हे ऐकलं गेलं पाहिजे. या पोटा गारणे गा नसरे ते माय बाप नाही दिगे श्रीखंड आज मागता मागता जन्मात आला रे बाप तुझे माय बाप झाले मग ते वय पुढे ते मान्य म्हणून जाते हो दान करा जाते पडलं पोरा न्यामध्ये देशवरी आत्मा ब्रह्मांड नाही परमात्मा तिथे बसला. नारदमुनी आणि अंगिरा ऋषींना ज्ञान सांगलं त्यावेळेस त्याला समजलं. अंगिरा ऋषी म्हणाले जे ज्ञान मी तुला तेव्हा देतो ज्यावेळेस तुम्हाला मुलगा मागितला, पण तुला आता अनुभव आला आणि त्यानं सर्व पाणी सोडलं, सर्व राण्याला नमस्कार केला आणि तिथून निघून गेला. जे अभ्यास केला अंगिरा ऋषीने इतकं ज्ञान दिलं. शिष्य भगवंताचा जप, शिष्य भगवंत प्रसन्न झाले, शिष्य भगवंताला आशीर्वाद दिला, त्याला पदवी मिळाली. पदवी मिळाली विद्याधर. तो विद्याधर चित्र केतू दादा विद्याधर आपल्या घरी काही नंतर निवडणुकीत उभं राहिले आणि आमदार समजा मंत्री झाले. तुमच्या घरी काहीच नाही, पण तुम्हाला हेलिकॉप्टर भेटते बसायला, गाडी भेटते तुम्हाला स्पेशल, घरही भेटते, करोडो रुपये मंजुरी झाली. मग असा विद्याधर म्हणजे देव झाला. विद्याधर देव आहे आपल्या साहेब. मग देव झाल्याच्या नंतर त्याला ऐकवायचं विमानात, त्या विमानात बसून हिंडत जायचं. एका वेळेस विमानात बसून चालला, खाली गर्दी दिसली एका वनामध्ये. वनामध्ये गर्दी दिसल्या कारणानं त्यानं नेऊन पाहिलं. एकदा असं झालं होतं बा, शनी भगवंताचं विमान चाललं होतं आणि राजा विक्रमाच्या सभा मंडपात राजा विक्रमादित्यानं निंदा केली शनी भगवंताची. तर त्याला तिथे समजलं, कारण तो देव आहे, तो न्याय देवता आहे. इथे तसंच झालं, इथे काही न्यायाचं काम नाही पडलं, पण त्यानं वरून पाहिलं भरती गर्दी आहे म्हणून त्या विमानाला खाली गेली. खाली घेतल्यावर पाहिलं तर भोलेनाथाच्या अंकावर पार्वती माता बसली. उतरला खाली, हसत हसत आला. सर्व ऋषी मुनी देवता बसले. महादेवी हसायला लागले. याला अहंकार झाला होता विद्याधर पदाचा. महादेव हसले. हाय माधव स्वभाव भोळाच आहे. हा माधव काय हसता? पार्वती माता विचार पडली, कोण आहे म्हणून माझ्या पतीला असा म्हणणार, काय हसता? असे घालतो तुम्हीच करता. हा एवढं मोठं सभा मंडप आहे, मोठमोठाले देव आहे, या सर्वांच्या समक्ष तुम्ही आपल्या पत्नीला आपल्या आत्मावर घेऊन बसले. हा पार्वती माता खूप झाला. पार्वती माता म्हणे केवढा मूर्ख, नंदीवर आम्ही लोक बरोबर असतो, कुठे आम्ही एका आत्मावर असतो, हा कोण मूर्ख आहे? अय मूर्खा, तुला अक्कल आहे की नाही? जा तू दैत्य होऊन जाशील असं म्हणून पाणी. महादेव पार्वती भगवत भक्त आहे तो विद्याधर, तू एवढी दिलीशील ना, तो तुला शाप देऊन भक्त करू शकतो. पण त्याला हात जोडले, आई तुझा शाप मला स्वीकार आहे असं म्हणून नमस्कार केला. म्हणून हे राजा परीक्षिता, हा जो वृत्रासुर आहे हा मागच्या जन्माचा चित्रकेतू. पार्वती मातेनं त्याला शाप दिला, त्यानंतर तो दुसरा जन्म त्याचा चित्रकेतू म्हणून दैत्य वंशातला होता. तो त्वष्टाचा मुलगा, पण तो मागच्या जन्मातला तो जीवात्मा त्या शरीरात आला चित्रकेतूच्या आणि त्याने हे कार्य केलं. कोणाला जेवढं काही मरतात ना माणसं
ते सर्व शरीर नाशवंत असतात. त्यातले ते काढून घेतले, एखादी लाकडाची पेटी आणली आपण किंवा खोका आणला किंवा आता त्या टीव्ही करता प्लॅस्टिकच्या खोके आहेत. आपला प्लॅस्टिकचा खोका काढून घ्या आणि त्या बाहेरला ते फेकून घ्या. अशा तऱ्हेने यातलं जीव मेन आहे. हे स्थूल शरीर आहे, जीव हा सूक्ष्म आहे, त्याच्या पलीकडे कारण आहे, त्याच्या पलीकडे महाकारण आहे. म्हणून आपण म्हणतो मी स्थूल नाही आहे, मी सूक्ष्म नाही आहे. सूक्ष्म म्हणजे जीव, जो यम काढून येतो. यम कधी एकटा येत नसतो, यम दोघं येतात. आम्हाला दिसत नाही, तुम्हाला दिसायला उशीर, तो ऋषीला लवकर दिसला. त्याचा अभ्यास आहे, त्याचा तप आहे. जो प्रसन्न झाल्यावर जे अदृश्य असेल ते दिसायला लागते. नाही समजलं तुम्हाला, पुन्हा सांगतो. जे दिसत नाही त्याला अदृश्य म्हणतात. ऐका एक शब्द कालच सांगला, न दिसते दिसो ये आपल्या आचरणामध्ये अरे विठ्ठलच आहे. तर एकदम थोडे करतळी आवडे पैसा. तुम्ही आवडं खायला दिलं, तुम्ही खाऊन पाहिजे फेकून देतात, पुरत लागतं. पण ते आवडं आपल्या तोंडात ठेवावं लागते आणि शांततेनं करतळी आवडे पैसा हरी. बरं मग काय म्हणतात, विठ्ठलाचा जप असते. असा काही जप आहे तो पूर्ण झाल्याच्या नंतर ते साधना सिद्ध होते. तो विठ्ठल कृपा करायला लागते. आनंदवाचा बरडती बरड काही देवाचं नाव घेतात, ज्ञान विचार करतात. तर मनटुकी वटवटे कैसे देगा. मनटुकी म्हणजे बेंडकी, बेंडकी सारखा ट्राय ट्राय विढल. ते भिकारी म्हणतात राम राम राम. अरे असं काय चालला करता. मनटुकी वटवटे कैसे देगा. प्रेमाविन भजन नाकाविन मोते आधाविने मोते वाचू नये. बरं का, कुंपण आहे खाव म्हणे मी आहे व ओंकाचे विन भाव कैसा आहे. मनटुकी वटवटे भरणार प्रेम पाहिजे. अरे असे अंगाला काट्याला पाहिजे. मीराबाई किती भजन करत मीरा हो गई ऐसी जागी मीरा हो गई
तो मागच्या जन्मातला काय नाव सांगलं का त्यांच्याकडं? असं ध्यान घेऊन जर आता सांगलं ना, चित्रकेतू नावाचा राजा. मग तो राक्षस झाला, वृत्रासुर. म्हणून भगवान शुकाचार्याला, शुक भगवंताला राजा परीक्षितानं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर झालं. आता हे झाल्याच्या नंतर आता कधीतरी दुसरी सुरुवात होते आहे. दिती आणि अदितीच्या संतती. हा जो कश्यप आहे त्या कश्यपाला त्याला कळत नाही. हे घोडे कोणाच्या पोटी आले तिथलं मला टाईम नाही सांगितलं. ऊट कोणाच्या पोटी आले, गजब हे काय म्हणजे पहिलं गदा पाहिजे ना, हे गजब कोणाच्या पोटी आले. हे वाचतात माणसाच्या पोटी आले, ऋषीच्या पोटी आले. कोण्या ऋषी पत्नीला काय झालं, कोण्या ऋषी पत्नीला काय झालं. अरे कशा जाती निर्माण केलं लोकांनी. एका मातीचेच भांडे आहेत ना, काही राजा नाही, बायको आहे, जुनाजी आहे, मातीच नाही. चमडेचा राजा आणि चमडेचा हत्तीवाळा सर्व सर्व तर लागले. कशा जाती निर्माण केला काही कळत नाही, जाऊ दे. तर तिथे त्याला राजा तर काय होत्या बापाला मोठी पंचायत होते कसे पाहिजे. देव आणि दैत्य हे सावत्र भाऊ आहे. माया वेगळे आहे, बाप एकच आहे. कधी दैत्याचं चांगलं असते तर मग दैत्याची माता आनंदात राहते, पण देवाची माता दुःखी राहते. कधी देवाचं दुःख असते तर देवाची माता दुःखी राहते, दैत्याची माता आनंदात राहते. हा नाराज खेळ आहे. त्या बापाला किती पंचायत आहे. म्हणून देवाला मोठी मुश्किल होऊन जाते. लोक म्हणतात पाणी खरे पाणी सुद्धा पाणी नाही तर नाही. पण एका पित्याची एक हकीकत अशी आहे, मुलगी सुखात राहावं असं प्रत्येक पित्याची इच्छा असते. आणि आपल्या मुलीचं चांगलं व्हावं. पित्र पाठ झाला होता आणि मुलीच्या भितेला गेला होता बाप. आणि पुढे आता दिवाळी होती, इतकं करून ठेवलं त्या दिवाळीचं सामायचं कुंभापासून. म्हणजे या बापानं आपली मुलगी दिली होती, तो जातीला कुंभार होता, पण तो मातीचे सगळे पदार्थ करत होता. त्या जनाला प्रत्येक जातीवाल्याने टेस्ट केलं पाहिजे असं नाही. तुम्हाला काय इतके उच्च कोटीचे माणसं आहेत, आपल्याला डोळ्यात हात लागला त्याच्या कुटाने दुखणार, ते तुमच्या पायात डोळं घालतात काय. ब्राह्मण आहे, ब्राह्मण त्याच्या समाजाचे लोक पैशाकरता काही धंदा करतात, आपल्याला समजत नाही काय करा. आपण जातीवर चालला होतो. उच्च कोटीचे लोक आहेत ते तुमच्या पायाला डोळा घालतात काढतात, त्याच्या जातीचे उच्च ब्राह्मण आहेत ते. म्हणून इतका पैसा गेलो खूप, आपण दोन बापा हा धंदा आपल्याला नाही टेलरला जात नसते. पण लोक कसंही विचार करतात. तुम्हाला एक जर सांगलं जास्त म्हणून मागवता सांगत नाही. काही माणसाचा काय धंदा आहे त्याला बिलकुल असं लोकलज्ज करून दिली. कारण लोक तर असे लौकिक म्हणतात. चांगला धंदा केला तर चांगला म्हणत नाही. खराब चांगल्या माणसानं काही चांगला धंदा केला तर त्या लोकांना खराब दिसते. त्याला लोक काय म्हणतील याचं काही नाही. त्याला मोठ्याकडे तर ते तिथे रडायला लागले, आमचं म्हणजे चांगलं नाही झालं. इंद्राची माता मध्ये आनंदात आहे, मला मुलगा पाहिजे. या सर्व देवतांना हरवणार आणि मग काही हरकत नाही, पण तुला व्रत करावं लागेल. तुम्ही माणसांकडे मी व्रत करेल, खोटं बोला नाही लागणार. रात्री लघुशंकीला जातात, किती लोक आहेत तसे जातात लघुशंकीले. पायने दूध विनाने करत माणसं. आता नवीन पद्धतीने टॅक्सीच्या शिट्या कॅरीवर ठेवतात आणि तिकडे जातात शौचालय आणि तिकडं ते शिशी टिकून देतात. आतने दूध पायने दूध थोडं दुधात केलं दूध काय सांगा, कधी हॉटेलवर जाऊन चहा देतात. यादी आहे एवढी मोठी. आणि हा आणि कधी कधी आणि हाच काम करतो, कोण काय करते सांगायचा अर्थ असा आहे, असे लोक शुद्ध राहणारे नाही. कसं होईल? कोणाच्या घरात शुद्ध राहिलं तसे असं हातपाने जर काही तिकडे ज्या पेक्षा असं अंगाची बाजूला बसून घरात बसून काही वाक्याला हात लावले गाडीला हात लावून
धुतला 20 दिवस हात धुणारे माणसं तुमच्या गावात आहेत अजूनही, पण तुम्हाला माहीत नाही पडत असे हे करतात. तुमच्या नाव सांगत कसं काय आमच्या गावात ते आहे 15 दिवस आणणार तुला, पण तुम्ही कसं म्हणता सकाळ उठलं काही आंघोळ करतात, तेल लावतात, भांगी पाय कसं करायला पाय चांगले दिसतात, हाताला पण दिसतात, पण आमचं धुळे तर कसं म्हणाले तुला शुद्ध राहावं लागेल म्हणजे मी शुद्ध आहे. कोणते व्रत करत असताना भागवती ऐकत असताना एकट्याने उपास करा. आता जे भागवतकार असे झाले 3 टाइम जेवतात भागवतात, तुम्हाला म्हणतात उपास करा. आता इतका आम्हाला बळायची गोष्ट नाही, पण इथले आम्हाला त्रास आहे डॉक्टरापासून ते या घरचे कुटुंबापासून उपासच काय करतात. मी म्हणतो मरतच उपास करा. अरे इतका आयुष्य तेवढं देव देत राहायचं, तो सत्याचा आहे, तो सत्याचा आहे. 7 वर्षाला घरी बसलेला आहे, काय तरी चालूच आहे ना, देवाची शक्ती आहे ना. तुम्ही करत आहात तुमचा संभाळते, उपास करशील की नाही म्हणे, तरी खाली झोपशील की नाही म्हणे होती. ते जेवढंच केलं त्या व्रताचं नाव आहे उत्सव म्हणून ओळखतो. एका वेळेस कसं झालं, इंद्राला कळलं की आपली मावशी, इंद्राची मावशी माळ भोग येतात, देव 6 वाजता भोग येतात, मावस भोग येतात. आपल्या मावशी व्रत करून हे कळलं, जसा हरिचंद्र राजावर नगर विश्वामित्र होता, अशा तऱ्हेने गौराजीचं लक्ष ठेवून होता गुप्त रूपाने. त्या दिवशी काय झालं, बाहेर गेली ती बाई लघुशंकेला हात पाय धुतले नाही असं नाही, कोणाला पद्धत. काही लोक नुसते पुढच्या पंजाब पाय टाकतात, मागच्या तसे राहतात, टाका फोडल्या का. त्या बाईनं तसं नाही केलं. त्या बाईनं आता 9 महिन्याचा गर्भ माऊलीचा आपल्या आईचा आपल्याला ठेवू कसं काम करतात तिथे. हे तर माणसं एखाद्या सिस्टम जेवतात, रोटी खातात, तर कसेच करतात. ताण लागली एका दिवसाच्या पोटात वजन कसे करतात. त्या आपल्या आईची आपल्या मातेची केली काम. तो माझा यजमान देवा, तो माझा यजमान, कसं सांभाळतो तो देव. बाहेर निघता मातेच्या स्तनी पाय केले निर्माण, देवा तो माझा यजमान, तो माझा यजमान, देवा तो माझा यजमान. आता परमात्मा त्या बाईचं चुकलं तेवढंच तो इंद्राला लहान धरून आईच्या गर्भात प्रवेश केला. त्या गर्भाचे 7 तुकडे केले. ते म्हणत मारू दे, ते काय म्हणत गर्भ मारू नको, मारू दे ना, मारू नको. याने एकाचे 7 केले. तर ते कांदा करत मारू नको, मारू दे. एका 7चे 7 केले, 49. 49. एका गर्भाचे 7 तुकडे अधिक एकाचे 7 तुकडे त्या आईच्या पोटात करत. पण आता ते व्रत होतं कुसुमान व्रत, एका असे तुकडे झाले काय, ते तुकडा जरी झाला तरी त्याचं लेकरूच तयार झालं. ज्ञानाधारा 49 लेकरं जन्माला आले आणि 50वा आप आणि पतिव्रता होती ती. तसे हात जोडले आहे, आई क्षमा कर, मी तुझ्या गर्भाचे 7 तुकडे केले, त्या 7चे पुन्हा 7 केले, 49 झाले, मी 50वा. क्षमा कर आई, मी तुझ्या गर्भानंतर करण्याकरता आलो, पण आता हे तुझ्या गर्भाचे तुकडे तर नाही झाले, तेवढे लेकरं झाले. आई तुझे सर्व मुलं माझे दुश्मन आहे, पण हे मरुद्गण जरी तुझ्या पोटी जन्माला आले तरीही मी यांना देवात सोडतो. म्हणून ते 49 मरुद्गण जे आहेत ते मावशीची मुलं आहेत, अदितीची मुलं आहेत, देवाच्या मावशीची मुलं आहेत. मरुद्गण ते आपली देवता आहेत. अशी मरुद्गणाची सुंदर कथा आहे. कथा फार मोठी आहे, पण आपल्याला बऱ्याच कथा घेणार पुढे चालू. आता थोडं चिंतन करू. गोपाल कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे हरे राधे राधे कृष्ण
5 नाही तर 9 ते 12 3 ते 5 तास असतो. महादेवाच्या मंदिरात 4.5 तास देतो. इथे लगातार 4 तास. 4 तास एकांत आहे का? जय आणि विजय यांना सनत कुमारांनी शाप दिला. 3 जन्मपर्यंत दैत्य होते. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. बोलू नका. रावण आणि कुंभकर्ण, शिशुपाळ आणि वक्रधर. तर त्यावेळेस हिरण्याक्षाला मारल्याच्या नंतर हिरण्यकश्यप खूप रडायला लागला. आपल्या भावीला समजायचं भावी कशाला रडतात. काही लोक दुसऱ्या ज्ञान द्यामध्ये एवढं प्रवीण असतात खूप आणि स्वतः मात्र आचरण करतात. दृष्टांत द्या. एका मुलाचा दृष्टांत दिला, एका राजाचा दृष्टांत दिला. असा राजा होता, त्याचा सर्व आणि तो राजा मेल्याच्या नंतर सर्व प्रजा रडायला लागली, त्याचे कुटुंब रडायला लागलं. इथलं विलाप केला. तुम्हाला काय करायचं लोक आहे. हा यम निर्दय आहे. जगातील लोक निर्दय आहे. यम काय यम त्याला दया नाही. ताना निर्भर असते पाहिजे. एका दिवसाचं असतं तर त्या दयाने तशीच दुसऱ्याच्या पाहिजे. तो विचार नाही करता येईल काय अगदी दयाने करत तो दयाने पाणी दयाने करत. आणि तिसरं शासनात जवळ सांगितलं म्हणून मी तो सांगत नसतो. कारण माणसाचे सगळे जवळ असतात. शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे 3 रूप आहेत. यमाच्या लाईनीत अग्नी आणि अग्नीच्या लाईनीत घेतला जवळ. जवळ म्हणजे आपल्याला कोणाचं जवळ? जवळ म्हणजे माणूसच जवळ असते. ध्यानात झाला. तो सासरा असते, स्वयंपाक असते. ज्यावेळेस तो जवळ असते की नाही तो तेवढाच क्रूर असते. 10 एकर जमीन देऊन ते मारामारी करू. एका ठिकाणी क्रूराचा दृष्टांत देतात. आळंदीकर त्या अग्नीचं मन भरतच नाही. किती जायचं का जयचं खराब नाही तरी त्याची इच्छा अपुरी नाही. या लोक तर काल गेलेल्या या गावातले माणसं तरी परवा दिवशी आला आमच्या गावात. त्याला दया नाही की या गावातले 10 माणसं कसे मारू. त्याला हे दया नाही की तानाले एका दिवसात यायच्या आईला बसून येऊ. म्हणजे एवढी दया नाही करत लागे अग्नी दया नाही करत. आता एक जवळ म्हणलं तर ते शास्त्राचा जो जवळ आहे तो आपल्या दोन्ही गावात नाही. शास्त्राचा तिकडला सांगितलं असते कधी कधी ध्यानात ठेवा. आपले सगळे चांगले असतात. आपल्या गावात नाही कोणी तसं. ज्यावेळेस त्या आईला आनंद झाला पाहिजे कैलवर आंबे आणले अर्धा आणले. आपला पती चांगला म्हणतो जवळ जात जवळ येते पाहुणे आणलं. काय आंबे आणले काय झाड दिलं त्या बाबांना पैसे बाबा तुम्ही आंबे तरी मला झाड नाही मोठा मोठा झाड पाहिजे का तर 40 झाडं दिली. मग गेली दुसऱ्या बाजूला आंबे आपा मापा प्रसन्न झाले 40 झाडं दिले आंब्याला. तर याचं तुम्हाला पाहत पाहिजे काऊन एवढं प्रसन्न काय करतं झाड दिलं काय शेत थोडं दिलं. हा गेला एक बाबा त्यावेळी 100 करतो बाबा तुम्ही आंबे द्यायला. मग काय तुमच्या जवळ म्हणतात की काय शेत दिलं 40 एकर शेत देऊन दिलं. मग गेल्याच्या नंतर 40 एकर शेत दिल्यावर समाधान पाहिजे. ते बाई म्हणायला 40 एकर शेत दिलं 40 एकर शेत दिलं तर हा हाताला पाहिजे की नाही. काय झालं बाबा 40 एकर दिलं मोठे हात बंद दिली का जमीन बंद करून आले. आता तरी चांगलं जमीन दिले काय ते मकान दिलं का आपल्या बापू म्हणून तुमच्या मनात होता काय डोळ्याची परीक्षा काय म्हणते ते लोक. बाबा सगळं चांगला झाला तर तुमचं जमीन माल कसं होऊ दे व सांग काय म्हणजे ते नाव आहे तेव्हा जमीन दिले काय मकान मकान घेऊन सांगायचा अर्थ असता तरी त्याला समाधान नाही. म्हणून अग्नी इकडले जवळ नाही. शास्त्रात सांगितले तिकडले जवळ जे लोक ऐकत असतात त्यातले जवळ त्यात घेत नसतात.
तसे जवळ आपल्यामध्ये नसतात म्हणे सुद्धा तिकडे असतात ते भगवान कृष्ण भगवान की जय. तर हिरण्यकशिपून आपल्या भावाचा बदला घेण्याकरता कपड्याला निघालेला आहे. ध्यानात एका पायावर उभा आहे, एका पायावर उभा आहे. ध्यान नाही का? नुसतं एका पायावर उभा नाही, लोखंडाचा काटा म्हणजे शिडा तो जमिनीत लाकडात फिट केला, त्याच्यात अंगठा कचकन तोडला आणि त्याच्यावर पाय देऊन पंजावर तो असा उभा आहे. ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः. एवढा जप केला त्याने, एवढा जप केला की त्याच्या अंगात मात भरून पडलं. नुसते त्याचे आता काय राहिले? हाडं. त्या हाडावरती सर्व आता वाळू झालं. ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः. ब्रह्मदेवाने हातात धरलं. त्याच्या अंगावर पाणी टाकताना त्याची माती पडली. दिव्य काम केलं काय पाहिजे म्हणे, तेव्हा मी अमर झालो पाहिजे. म्हणजे अमर नाही होत आहे, कारण तुझ्या लोकांना जन्म आला त्या लोकांचं नाव आहे मृत्यू लोक. पहिले लोकांना समजा असं, अरे मृत्यू म्हणजे मरणारे लोक, मरणारे लोक आहे ते. मग ते तर लेकर आहेत, म्हातारा झाला मरतील, ते तर लेकर आहेत, तरुणपणाचे मरतात, मरणच करता जन्म आहे, मृत्यू लोक म्हणतात. बरोबर. तर हा मृत्यू लोक आहे गड्या हिरण्यकशिपू आणि मराठी लागूच आहे. बरं तुला मी पडलेलो पडवा म्हणजे काय, तू तसा नाही मरशील. मग ते सर तुम्ही मिळवणार पाहिजे, कोणाच्या हातून मिळवणार पाहिजे. तू मरणार तर नाही म्हणून कोणाच्या हातून, त्याला असं बांधून घेतलं ब्रह्माला. मरताना मी दिवसाने मिळवलं पाहिजे, ब्रह्मदेवाने काय रात्री नाही मिळवलं पाहिजे. याला उच्चेर केले. आता काही लोक रात्री मरतात, काही दिवसा मरतात. काय घराला कोणाला कोण घेपल करत आहे याचा नियम नाही कधी न्यायचा. आता मी भागवतात चालून कोण आला तर हे घड्याला दिसताय ना. गोपाल कृष्ण भगवान कसं जाते, दिवसाने मिळलं पाहिजे, रात्री नाही मिळलं पाहिजे. मग आपल्याला माझं दिवसा मरतात का की मरतात? याला दिवसाने मरणार, रात्री मरूनच नाही मला. हो हो मरणार. घरात बी नाही गेलो पाहिजे, दारात बी नाही गेलो पाहिजे. म्हणजे काय माणसाच्या नाही गेलो पाहिजे, जन्माला नाही गेलो पाहिजे. म्हणजे काय जमेल नाही गेलो पाहिजे, वर बी नाही गेलो पाहिजे. वर बी नाही तर जमिनीवर बी नाही. हा विचार मरणार नाही म्हणजे जमिनीवर कोण किती मारलं तर मरणार, आणि एखाद्या धाब्यावर गच्चीवर असं म्हणजे मारलं तरी मरणार. शस्त्रात नाही, अस्त्रात नाही, दिवसा नाही, रात्री नाही, घरात नाही, दारात नाही, अशा तऱ्हेनं 8 पर्यंत व्रत मानतो. ब्रह्मदेव म्हणाले तसा. मग त्यानं अत्याचार करायला लावला. ब्राह्मणाचे यज्ञ मोडायला लागला, गायला त्रास द्यायला, स्वर्गावर राज्य मिळवलं. देवराज इंद्राला पडून झाला, अत्याचार करायला लागला. फारसा अत्याचार करत असताना त्याच्या अब्दुलची गोष्ट आहे का? ज्यावेळेस हा तपायला गेला त्यावेळेस देवराज इंद्राला समजलं. म्हणून देवराज इंद्राला सरळ आला आणि त्याची पत्नी, तिचं नाव काय? कायाधू. कायाधू ते घरी असताना तर कायाधूचा हात धरून पोटात चालू होतं. कायाधूचा हात धरून तर याच्यापर्यंत याची विचित्र सुंदर घटना आहे. हा असा लागला जप करायला, फार महत्वाची आहे. ते सांगता विसरलो. ओम ब्रह्मदेवाय नमः. तर ते कोण देवतांनी गणपतीला नमस्कार करून गणपतीला पाठवतो. हा ओम ब्रह्मदेवाय म्हणे तर गणपती तिकून आवाज काढतोय. गणपती असा आवाज काढताय की याचे जप पाहिजे 75. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो
तुम्ही काही जप करत असले दुसऱ्याला जप केला तो आवाज येत झाला आपला जप आपल्याला करता येत नाही. त्याला तर विष्णूच्या नावाची एलर्जी होती म्हणून त्याचा तसाच दिला. तब बंद काय काल काय करू म्हणे तो त्याचं नाव घेतो म्हणे कोण तो पोपट त्याचं म्हणे कोणाचं म्हणे विष्णू 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 त्या वासुदेवाचं नाव घेते. तर मग आपलं काय बिघडलं नाही म्हणे आपल्याला चालत नाही. एवढी काय हुशार होती. वदने कवळा घेता नाम घ्या श्री आंघोळ करताना नाही देवाचं नाव घेतात. ते बाई द्यायच्या पहिले होते तुम्ही बरं तप बदलतो पण तुमचं काय म्हणे तो पोपट त्या बाईला तर माहिती होतं म्हणे नारायण 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 अधिक किती म्हणाला तर नारायण नारायण नारायण. त्या बाईचं हृदय सोडून गेलं म्हणजे कसा नाव घेऊन द्यायला माझा जयाचं झाल्यानंतर झोपेच्या वेळेस सुद्धा आता तुला सांगलं ना 11 वेळा तो नारायण 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 बस करतो नाही आता डबल नको लिहितो. आणि त्याच वेळेस प्रल्हादांचे भगवंताचे कृपा आहे. दुसऱ्या दिवशी उठून गेला ओम ब्रह्मदेवाय नमः. काय गणपती महाराज पोपटाच्या रूपात नाही तर काही नाही कारण ज्या कार्यकर्ता आले होते ते कार्य झालं. पोटामध्ये गर्भधारणा त्या दिवशी झाली. वैष्णव प्रल्हादाचा त्याच्यामध्ये प्रवेश झाला. हा जप करत असताना आता गर्भात 2-3 महिन्याचा असेल तो बाबू प्रल्हाद देवरा निघाला काय तुला आकाशात नेलं आणि तिथे माफी गेला मी असं थोडं त्याच्याकडून नारद मुनीचे आणि त्यांचे मनात भेट झाले. नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय नारायण नारायण हरे हरे
अरे हो. पाच मिनिटासाठी सांगा ना. चहा झाला नाही का? तयार झालं ना फक्त द्या. पण हे बसलाच नाही तर कोण? या बाहेर सांगा फक्त की 5 मिनिटात सुटी. चहा देऊन द्या ना ते. बरं 5 मिनिटाची सुट्टी आहे. हां तुम्ही सांगा की हो रे, हालतच नाही ते. तुम्ही तुमच्यासोबत सांगा. हो पाहून आता हालचाल झाली खरी गोष्ट आहे. बोललं नाही का मग डबल नाही आलं? काय सांगलं हो म्हणजे बोलला नाही काही है? नंबर बी द्या नाही आता. चहा घेता इकडे मग. चहा घेता. पकड पण बोलावं लागत नाही तर मग आम्हाला पण ठेवा लागेल. हे बुवा आहेत म्हणून सुरू आहे. काल भाऊला सांगा की म्हटलं बा 2 वाजतापासून मी जाते 2 वाजेपासून आता करायला 4 दिवस आहे. पुन्हा शनिवार दिवस बरं मग मी शनिवार नाही ना आता. शनिवार आहे ना आपल्या इथे. हां समाप्त कोणाची रविवार. रविवारची हा, मग शनिवार दिवस बरं. शनिवार दिवस बरं रविवारी 2 वाजेपर्यंत मग रविवारी सगळं मोकळं.